पुण्यातील एकता नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू. पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिकेड्स लावले. नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अडकलेली वाहनं रेस्क्यू करण्यात यश. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पार्क केलेली वाहनं अडकली. तर गोदाकाठचा आठवडी बाजार ही बंद. गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली. सध्याची पाण्याची पातळी 39.3 फूट. धोका पातळी ओलांडायला 4 फूट बाकी. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर. कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. 19 कुटुंबातील 127 नागरिकांचं स्थलांतर. सांगलीत एनडीआरएफ पथक दाखल. पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 7 एक्सप्रेस रद्द. डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द. मोनोरेल अजूनही विस्कळीतच. सकाळपासूनच मोनोरेल सेवा रखडत सुरू. काल वडाळ्यात मोनो बंद पडल्यानं अडकले होते प्रवासी. घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 350 गावात 4,11,000 एकरवरील पिकांचं नुकसान. नांदेड, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नवी मुंबईची पाण्याची चिंता मिटली. मोरबे धरण 100% भरलं. दोन्ही दरवाजे उघडले. कोल्हापुरातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली. कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 11 फुटांनी वाढ. संपूर्ण नृसिंहवाडी दत्त मंदिराला पुराचा वेढा. उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात भीमा नदी पात्रातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा. पंढरपूरच्या सखल भागात सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी. विरार वसई शहर 5 दिवसांपासून जलमय. वसई नाला सोपाऱ्याला जोडणाऱ्या वसंतनगरी रस्त्यावर 5 दिवस कंबरभर पाणी. रेल्वे लोकलमध्ये गर्दी. नागरिक प्रवाशांची पावसामुळे दैना. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने धोका पातळी ओलांडली. कल्याणच्या वालधोनी पुलावर पाणी. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न. कोकणात सतत पडणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी भातशेती पाण्यात. शेतीच्या नुकसानाच्या भीतीने बळीराजा चिंतेत. सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पूरजन्य परिस्थिती. पावसाचा जोर वाढल्यास तलावातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता. संभाजीनगरच्या सय्यदपूरमध्ये दुधना नदीवरून धोकादायक प्रवास. ओढ्यावर पायी पाणी फळी टाकून ग्रामस्थांची ये-जा. शाळकरी मुलांसह वृद्धांचा धोकादायक प्रवास. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. पूल नसल्याने ओढ्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास. पुण्यातील राजगड तालुक्यातील प्रकार. मानवी साखळी करून पालकांची विद्यार्थ्यांना मदत. जळगावच्या खेडी गावातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. शेतात आढळले 5ही जणांचे मृतदेह. शनी अमावस्या निमित्ताने 23 ऑगस्टला शनी शिंगणापुरात लाखो भाविक लोटणार. गर्दीमुळे शनी चौथऱ्यावरचं दर्शन आणि तेलाभिषेक 22 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 24 तास बंद राहणार. बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि भाजपला मोठा धक्का. शशांक राव यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. राव यांच्या पॅनलनं 21 पैकी 14 जागांवर मारली बाजी. कबूतरखान्याजवळ आंदोलन केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल. जैन समाजातील 150 आंदोलकांवर गुन्हा दाखल. मुंबई पालिकेने तक्रार न दिल्याने पोलीस बनले तक्रारदार. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत विरोधकांचा गोंधळ. 30 दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधानपद, मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार. विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावर भिरकावला. एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल. 9 सप्टेंबरला इंडिया आघाडीचे B सुदर्शन रेड्डी विरुद्ध राधाकृष्णन अशी होणार लढत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. जनता दरबारावेळी हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत 3 विधेयक मांडणार. महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना पदावरून हटवण्यासंदर्भात विधेयक. गंभीर गुन्ह्यात 30 दिवस अटक झाल्यास पद जाणार. ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत सादर. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विधेयक मांडलं. 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होणार.